Good morning students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the second type of construction of triangles. What is the second type? To construct a triangle. To construct a triangle. To construct a triangle when its base angle adjacent to the base and difference between the remaining sides is given. Second type आहे त्यातलं एक्झाम्पल बघा. Construct triangle ABC such that BC equal to 7.5 centimeter. Angle ABC is equal to 40 degree. AB minus AC is equal to 3 centimeter. बघा एकदम कन्स्ट्रक्शन सोपं आहे. सेकंड टाइपचं काय याच्यामध्ये टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल व्हेन इट्स बेस अँड ॲडजस्टंट अँगल टू द बेस अँड डिफरन्स बिटवीन द रिमेनिंग साइड्स इज गिवन. मागच्या याच्यामध्ये आपल्याला काय दिलं होतं, समजा एक रफ फिगर काढली आपण अशी ABC. ओके, आता याचा BC बेस मानला तर तो दिला आहे 7.5 सेंटीमीटर आणि ABC अँगल हा आहे 40 डिग्रीचा. आणि इथे AB आणि AC या दोघांमधला डिफरन्स दिला आहे 3 सेंटीमीटर. मागच्या उदाहरणामध्ये AB प्लस AC दिलेला असायचा, म्हणजे उरलेल्या दोन साइडची ॲडिशन दिलेली असायची, सम असायची. इथे फक्त डिफरन्स आहे. कन्स्ट्रक्शन करताना काहीही चेंज नाही, काही बदल नाही. सेम पॅटर्नने कन्स्ट्रक्शन करायचं. मागच्याच एक्झाम्पल सारखं काय करणार, BC काढून घ्या 7.5. ओके, BC किती आहे 7.5. BC काढायचं आपल्याला मोजून 7.5. ओके, हा BC आहे आपल्याकडे 7.5 सेंटीमीटर. मग स्टेप्स पण लगेच घेऊ आपण पॅरलल. स्टेप्स काय असणार आहे बघा. पहिलं, ड्रॉ सेगमेंट BC of length 7.5 सेंटीमीटर. BC आपण काढून घेतला 7.5 चा. अँगल कितीचा आहे B जवळ 40 डिग्री. मोजून घेऊया. मोजायला सुरुवात नेहमी 0 पासून करायची. 0, 10, 20, 30, 40. ओके, हा जो अँगल आहे तो 40 डिग्रीचा आहे. इथे कुठेतरी आपण T पॉइंट घेऊन टाकू. ड्रॉ रे BT मेकिंग अँगल 40 डिग्री ॲट पॉइंट B. ड्रॉ रे BT मेकिंग an angle of 40 degree at point B. B जवळ आपण तो रे काढला की ज्याने इथे 40 डिग्रीचा अँगल केला. थर्ड स्टेप. आता मागच्या उदाहरणामध्ये आपण थर्ड स्टेप काय करत होतो, ह्या दोन साइड ज्या आहेत उरलेल्या त्यांची ॲडिशन जेवढी दिली तेवढं कंपासमध्ये डिस्टन्स घेत होतो. आता दोघांचा डिफरन्स दिलाय तेवढं डिस्टन्स घ्या.
किती आहे 3 सेंटीमीटर. लोखंडी टोक बी वरती ठेवा आणि इथे एक आर्क करून घ्या. म्हणजे हा जो पॉईंट आला याला आपण समजा डी म्हटलं तर हे डिस्टन्स आलं 3 सेंटीमीटर. ओके. तिसरा थर्ड पॉइंट काय, मेक अन आर्क at 3 सेंटीमीटर फ्रॉम पॉइंट बी ऑन रे बीटी. रे बीटी वरती 3 सेंटीमीटर वरती एक आर्क करा अँड फिक्स पॉइंट डी. आता हा जो पॉइंट डी आहे हा डीसी बरोबर कनेक्ट करा. कनेक्ट सेगमेंट डीसी कनेक्ट करा. ओके. आता डीसीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. काय करायचं आहे, डीसीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. समजा अंदाजे याचं निम्म डिस्टन्स एवढं झालं. इथे एक आर्क करून घ्या, इकडे एक आर्क करा. डिस्टन्स आता चेंज करू नका, लोखंडी टोक डी वरती ठेवा. इथे एक आर्क करा आणि इथे एक आर्क करा. ओके. थोड्याशा आर्क मोठ्या झाले असतील, थोड्याशा कमी करून टाका. फारही कमी करायची गरज नाही. आता फक्त आपण काय करणार, हे इंटरसेक्शन पॉइंट एकमेकाला कनेक्ट करणार. हा जो आहे तो याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. इथे पॉइंटला नाव दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. आता हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलाय तो एक्सटेंड करा, वाढवा. कुठपर्यंत, तो या बीटीला जिथे इंटरसेक्ट करेल तिथे. कमी पडला तर वाढवून घ्यायचा. या पद्धतीने हा परपेंडिक्युलर बायसेक्टर इकडे वाढवा. आणि इथे ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतायत दोन्ही रे बीटी आणि हा जो काढलेला परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण त्याला यल म्हटलं, लाईन यल म्हटलं, एकमेकाला जिथे इंटरसेक्ट करतील तो पॉइंट ए असणार आहे. तो पॉइंट ए असेल. आता ए आणि सी कनेक्ट करा. ओके. मतलब 5वी स्टेप काय आपली, कनेक्ट डीसी. 5वी स्टेप ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट डीसी अँड फिक्स पॉइंट ए. आणि शेवटचं असेल जॉईन सेगमेंट एसी. काय काय केलं पुन्हा एकदा समजून सांगतो बघा. सेगमेंट बीसी काढून घेतली 7.5 सेंटीमीटर. नंतर दोन साइड मधला डिफरन्स आहे 3 सेंटीमीटर, तेवढं कंपासमध्ये घ्या. लोखंडी टोक व बी वर ठेवून आर्क काढा. जिथे इंटरसेक्ट करेल त्याला पॉइंट डी म्हणा. डी आणि सी जोडा. नंतर सेगमेंट डीसीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. चूक करतात मुलं कुठं, ते बीसीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतात. बीसीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा नाही. डीसी जो आपण जोडलाय त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. आणि तो जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो या रेला जिथे इंटरसेक्ट करेल, कमी असेल तर वाढवून घ्या, तिथपर्यंत वाढवायचं. आणि जिथे इंटरसेक्ट करेल त्याला पॉइंट ए म्हणायचं. आता एडी आणि एसी हे डिस्टन्स सारखं असणार आहे. आणि ही ए बी बाजू या एसी पेक्षा, ए बी साईड एसी पेक्षा 3 सेंटीमीटरने जास्त असेल. ते आपल्याला हे पण दिसतंय, एवढं अंतर जास्त आहे कारण एडी आणि एसी सारखं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. ओके. मग आता या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 4.2 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 4.2 पूर्ण प्रॅक्टिस सेट 4.2 याच प्रकारे या सेकंड टाईपवरती आधारित आहे.
Okay, now see the first example. Construct triangle XYZ such that YZ equal to 7.4 सेंटीमीटर. बऱ्याच वेळेस लेंथ शब्द लिहितात किंवा लिहित पण नाही, याचा अर्थ तोच होतो YZ. अँगल XYZ is equal to 45 degree and XY minus XZ is equal to 2.7 सेंटीमीटर. दोन साइड मधला डिफरन्स 2.7चा आहे. बघूया रफ फिगर अशी आहे. YZ इज इक्वल टू 7.4 सेंटीमीटर. अँगल XYZ आहे 45 डिग्रीचा. इथे पॉईंट X असेल. आता या दोन साइड XY आणि XZ दोघांमधला डिफरन्स आहे 2.7 सेंटीमीटर. चला पहिले नेहमीप्रमाणे YZ काढून घ्या. 7.4 YZ इक्वल टू 7.4 सेंटीमीटर. तर अँगल कितीचा आहे Y जवळ? 45 डिग्री. तो काढून घ्या. मेजरमेंट 0 पासून सुरू करा. 0, 10, 20, 30, 40 आणि 45. हा जो रे आहे तो थोडा जास्त एक्सटेंड करा. मुद्दाम थोडं जास्त राहू द्या, म्हणजे नंतर गरज पडली तर आपल्याला वाढवता येतो. नंतर दोन साइडमधला डिफरन्स आहे 2.7. तेवढं कंपासमध्ये घ्या. ओके, लोखंडी टोक Y वरती ठेवा. इथे एक आर्क करून घ्या. तो जो पॉइंट आहे त्याला D नाव द्या. तुम्ही काहीही देऊ शकता, फक्त X सोडून. आणि हे डिस्टन्स आहे 2.7 सेंटीमीटर. D आणि Z कनेक्ट करा. D आणि Z कनेक्ट करा. आता DZ परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. निम्म्यापेक्षा जास्त अंदाजे. इथे एक आर्क काढा, इकडे एक आर्क काढा. डिस्टन्स चेंज करू नका. हे D वरती ठेवा. याला इंटरसेक्ट करणारी आर्क काढा, याला इंटरसेक्ट करणारी आर्क काढा. जुळाच्या मिशा थोड्याशा कमी करूया. ओके, इंटरसेक्शन पॉइंट कनेक्ट करा. फक्त एक्सटेंड करा जोपर्यंत या अगोदरच्या रेला इंटरसेक्ट करत नाही तिथपर्यंत. हा पॉइंट आपल्याला मिळाला. इथे परपेंडिक्युलर असेल, हे दोन साइड सारखे असतील. आता हा जो पॉइंट आहे हा आपल्याला मिळाला X आणि Z कनेक्ट करा. या पद्धतीने. मग ही जी लाईन काढली तिला आपण L नाव दिलंय. इथे एखादा पॉइंट आहे त्याला नाव द्यावं असं वाटलं तर देऊ शकता A, आणि इथे एखादा घेऊन टाकला B. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेकंड टाईपच्या ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन करता येते. जर एखादा स्टेप लक्षात आली नाही तर व्हिडिओ रिवाइंड करा, पुन्हा मागे जा. तो पॉज करा आणि पुन्हा बघा. एक स्टेप पुढे करत जा, म्हणजे लक्षात येईल. आणि हा सरावाचा भाग आहे. जेवढा जास्त सराव होईल तेवढं समजणार आहे. Okay, now see the second example. सेकंड एक्झाम्पल मध्ये ट्रायंगल आहे PQR.
ओके, बघूया सेकंड एक्झाम्पल. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट क्यू आर इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर. अँगल पी क्यू आर, एक करेक्शन आहे पुस्तकात तुमच्या 60 डिग्री असेल तर तो 40 डिग्री करून घ्या. 40 डिग्री. अँड पी क्यू मायनस पी आर, पी क्यू मायनस पी आर हा डिफरन्स जो आहे तो आहे 2.5 सेंटीमीटर. मग आता आपण इथे पी क्यू आर इथे 6.5 सेंटीमीटर आहे. 6.5 सेंटीमीटर. नंतर हा जो अँगल आहे हा आहे 40 डिग्रीचा आणि दोघांमधला डिफरन्स आहे 2.5. सेम. आता हा अँगल का चेंज केला तर ही इथे 60 घेतला तर ती फिगर खूप मोठी होते म्हणून थोडंसं तो कमी करून टाकला. किंवा पुस्तकात पण करेक्शनमध्ये दिलेलं आहे त्यांनी. ओके, पुस्तकातच करेक्शन येते. क्यू आर इक्वल टू 6.5. क्यू आर इज इक्वल टू 6.5. नंतर अँगल क्यू जो आहे तो 40 डिग्रीचा आहे. मोजून घेऊया. या पद्धतीने तो रे एक्सटेंड करा. ओके, इथे हा अँगल 40 डिग्री. नंतर दोन साईड पी क्यू आणि पी आर दोघांमधला डिफरन्स 2.5 तेवढं कंपासमध्ये घ्या. लोखंडी टोक क्यू वरती ठेवा. इंटरसेक्ट करणारी आर्क काढा. याला समजा आपण डी म्हटलं तर हा डिफरन्स आहे 2.5 सेंटीमीटर. पुन्हा नेहमीप्रमाणे डी आर कनेक्ट करा. डी आर कनेक्ट केला. परत आपण काढणारे डी आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. डिस्टन्स चेंज करू नका. डी वरती ठेवा. याला इंटरसेक्ट करणारी आर्क काढा आणि याला इंटरसेक्ट करणारी आर्क काढा. थोडंसं कमी करून टाका. तुम्ही हाच प्रश्न तो 60 डिग्री अँगल घेऊन सुद्धा पण ट्राय करून बघू शकता. बघा काय होतं ते फिगर काढून बघा. या पद्धतीने हा पॉईंट जो आला आहे तो असणार आहे आपला पी. परपेंडिक्युलर बायसेक्टर. इथे यल रेषा. इथे एखादा समजा आपण ए घेतला आहे तर आता पी आणि आर कनेक्ट करा. या पद्धतीने आपण ही फिगर काढू शकतो. Okay, now see the next example, third example. Okay, now the third example. Construct triangle ABC such that BC is equal to 6 सेंटीमीटर. नंतर अँगल ABC दिला आहे. अँगल ABC तो पण पुस्तकात 100 डिग्रीचं करेक्शन करून 80 डिग्री केला आहे तर तो 80 डिग्री घ्या. अँड AC मायनस AB इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर.
आता फिगर काढताना एक काळजी घेऊया आपण. अँगल बी दिलेला आहे. हा जो प्रश्न आहे या प्रश्नात थोडंसं वेगळे पण काय आहे ते एकदा आपण बघू. इथे अँगल ए बी सी 80 डिग्री आहे आणि ए सी मायनस ए बी इज इक्वल टू 2.5 आहे. बघूया काय ते. बी सी 6 सेंटीमीटर, बी सी 6 सेंटीमीटर, नंतर ए बी सी 80 डिग्री, हा ए बी सी आपण घेतला आहे 80 डिग्रीचा, इथे ए असणार आहे. आता डिफरन्स देताना इथला फरक लक्षात घ्या. ए सी मायनस ए बी दिला आहे, ए बी मायनस ए सी नाही दिला. मागच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं की ही बाजू याच्यापेक्षा मोठी होती, आता उलटं झालं आहे. ही बाजू याच्यापेक्षा मोठी झालेली आहे, ए सी बाजू मोठी झाली, ही नाही आहे. ओके, मग आता एक काम करूया आपण. कन्स्ट्रक्शन कसं चेंज होतं ते लक्षात घ्या. मग इथे तुम्ही 80 डिग्री घेऊ शकता किंवा 100 पण घेऊ शकता, पण दिलंय करेक्शन म्हणून मी 80 घेतलेलं आहे. बघू आता थोडंसं बदल आहे याच्यात. हे एक्झाम्पल जरा पर्टिक्युलर समजून घ्या काय झालं ते. बी सी काढा 6 सेंटीमीटर, ओके. बी सी काढला आपण 6 सेंटीमीटर. नंतर इथे अँगल कितीचा आहे हा 80 डिग्रीचा, तो मोजून घ्या. 0, 10, 20, 30, 40, 60, 70 आणि 80. हा 80 इथपर्यंत आला. ओके, आता इथला अँगल झाला 80चा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे हा फरक आहे. ए सी मायनस ए बी दिलाय, ए सी बाजू मोठी आहे म्हणून आपण काय करायचो, हा जो डिफरन्स आहे तो घेऊन इथे आर्क करत होतो. आता तसं नाही करायचं. हा जो रे काढलाय ना, हा पुढे एक्सटेंड करा खाली तसाच. इकडे सरळ एक्सटेंड केला. ओके, मग आता डिस्टन्स घ्या 2.5. टाईप थोडासा बदलला आहे, लक्षात घ्या. ओके, लोखंडी टोक बी वरती ठेवा, इथे आर्क करा. मग हा डी पॉईंट आला आपला, याला काय म्हणा पॉईंट डी, आणि डिस्टन्स झालं 2.5 सेंटीमीटर. आता डी सी कनेक्ट करा. आता काय कनेक्ट करा, डी सी. सेम आता पुढची प्रोसेस. डीसीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, डीसीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर इथे ठेवलं की निम्म्यापेक्षा जास्त. इथे एक आर्क करा, इथे एक आर्क करा. ओके, नंतर डी वरती ठेवा, याला इंटरसेक्ट करणारी आर्क काढा, याला इंटरसेक्ट. थोडंसं कमी पडलंय बरंच, ते थोडंसं वाढवून घेऊया या पद्धतीने, आणि जे जास्त झालं असेल ते जरा कमी करून टाकूया. या पद्धतीने एक्सटेंड करा. जिथे इंटरसेक्ट करेल तो जो पॉइंट असणार आहे तो पॉइंट असेल आपला ए, आणि ए आणि सी कनेक्ट करा. या पद्धतीने आपल्याला ते कन्स्ट्रक्शन करावं लागेल, हे लक्षात घ्या. उदाहरण थोडंसं बदललंय तर त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते. जर आपण मागच्या पद्धतीने गेलो तर ए बी बाजू मोठी होऊन जाईल ए सी पेक्षा, पण आपल्याला काय दाखवायची मोठी ए सी बाजू, कारण हा डिफरन्स ए सी मायनस ए बी दिला आहे, हा फरक लक्षात घ्या. मग ए सी ही बाजू ह्या ए बी पेक्षा मोठी आहे. किती, तर एवढ्या 2.5 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सने मोठी आहे. तुम्ही अँगल 100 डिग्री पण घेऊन पहा, किंवा मागच्या एक्झाम्पलमध्ये पण काय चेंज झाला आहे तो बघा, काय अडचण नाही. व्हॅल्यू चेंज करून तुम्ही पाहू शकता. ओके, या पद्धतीने आपण हा सेकंड टाईप बघितला आहे. पुढच्या तासाला आपल्याला थर्ड टाईप बघायचा आहे. हे कन्स्ट्रक्शन, सगळे कन्स्ट्रक्शन कंपास वापरून करा, अंदाजे कुठेही काही करू नका, आणि सराव करा. जेवढं जास्त सराव होईल तेवढं फायद्याचं असणार आहे. ओके, तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. अगोदर ज्यांनी केलं आहे त्यांनी करायची गरज नाही, पण जे नवीन असतील, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोच करा. ओके, थँक्यू.
इथे ॲरो दाखवा, हा ॲरो दाखवावा लागेल आपल्याला इथे या पद्धतीने.